वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 5.4 पाहणार आहोत, ज्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे एक्सपॅन्ड, ज्यामध्ये जसं आपण प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये एक मेन फॉर्म्युला पाहत आहोत, ज्याच्या आधारावरती बाकीचे क्वेश्चन्स त्यामध्ये डिपेंड आहेत. तसंच एक फॉर्म्युला याला हा आहे ए प्लस बी प्लस सी स्क्वेअर. याचं जेव्हा आपण एक्सपान्शन करतो तेव्हा त्याचं एक्सपान्शन होते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ca अशा प्रकारचं याचं एक्सपान्शन आहे आणि त्यालाच आपल्याला सॉल्व करायचं आहे. जसं तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 2p प्लस q प्लस 5. यामध्ये a ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 2p, b ची जी व्हॅल्यू आहे ती आहे q आणि c ची व्हॅल्यू 5. त्या व्हॅल्यू आहेत तेच आपल्याला कुठं पुट करायचे आहेत, या इक्वेशनमध्ये पुट करायचे आहेत आणि याला सॉल्व करायचं आहे. जसं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर दिलेला आहे, म्हणजेच ए स्क्वेअर म्हणजे 2p स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे q स्क्वेअर आणि सी स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर. त्यानंतर 2ab, त्यानंतर ab म्हणजे 2p अँड q प्लस 2bc, bc म्हणजे काय q अँड 5 BC अँड त्यानंतर 2 मल्टिप्लाय बाय AC म्हणजे A ची व्हॅल्यू आहे, A ची व्हॅल्यू आहे 2p आणि C ची व्हॅल्यू आहे 5. AC म्हणा किंवा CA म्हणा, दोन्ही सारखंच आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण याला सॉल्व करतो तेव्हा आपल्याकडे हे आन्सर येत आहे. पहा याला कसं सॉल्व केलं आहे. 2 चा स्क्वेअर 4, p स्क्वेअर इज p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इज 25. त्यानंतर 2 मल्टिप्लाय बाय 2 4 p अँड q प्लस 2 5 आर 10 10q प्लस 2 5 आर 10 10 2 आर 20q 20p. ठीक आहे, हा अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फर्दर काही दुसरे क्वेश्चन दिलेले आहेत ते पण आपण पाहूत, पण हा फॉर्म्युला जो आहे तो मेन आहे. ठीक आहे, हाच फॉर्म्युला तुम्हाला नेक्स्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर दिला आहे m प्लस 2n प्लस 3r स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू m, b ची व्हॅल्यू 2n आणि c ची व्हॅल्यू आहे 3r. तर जेव्हा आपण याच्यामध्ये पाहतो तेव्हा a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर जेव्हा आपण लिहितो म्हणजेच m स्क्वेअर प्लस 2n स्क्वेअर प्लस 3r स्क्वेअर. त्यानंतर 2ab 2a इंटू b 2 इंटू m इंटू 2n प्लस 2bc, bc म्हणजे काय BC म्हणजे 2 इंटू 2n मल्टिप्लाय बाय 3r हे. त्यानंतर 2AC 2m इंटू 3r 2m इंटू 3r हे इथं लिहिलं आहे. हे अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे. त्याला जेव्हा आपण सॉल्व करतो तेव्हा आपला असा आन्सर आहे. ते पहा m स्क्वेअर इज m स्क्वेअर, 2n स्क्वेअर 2 स्क्वेअर इज 4 अँड n स्क्वेअर इज n स्क्वेअर, 3 स्क्वेअर इज 9 अँड r स्क्वेअर इज r स्क्वेअर प्लस 2 2 आर 4 mn प्लस 3 2 आर 6 6 2 आर 12 nr प्लस 3 2 आर 6 mr. हे तुमचं इथं गणित दिलेलं आहे, त्या प्रकारे आपण याला सॉल्व केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट a प्लस बी प्लस सी स्क्वेअर, तोच फॉर्म्युला आणि तुम्हाला जे काही क्वेश्चन दिलेला आहे तो क्वेश्चन आहे 3x प्लस 4y मायनस 5p स्क्वेअर. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात देण्याची आहे, इथं मायनस साइन आलेला आहे, तर ए बी आणि सी ची व्हॅल्यू काय काय असेल. तर ए ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 3x, बी ची व्हॅल्यू आहे 4y आणि सी ची व्हॅल्यू आहे मायनस 5p. हे ए बी आणि सी च्या व्हॅल्यू झालेल्या आहेत. त्यानंतर त्याला फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं आहे. कसं करणार, ए स्क्वेअर म्हणजे 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस मायनस 5p स्क्वेअर. हे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इथपर्यंत आलो आपण. त्याच्यानंतर 2ab म्हणजेच 2 मल्टिप्लाय बाय 3x मल्टिप्लाय बाय 4p हे इथं आलो आपण. त्यानंतर प्लस 2ac 2 मल्टिप्लाय बाय 3x मल्टिप्लाय बाय मायनस 5p हे पण झालं. त्यानंतर नेक्स्ट 2
AC 2AC म्हणजेच काय 2 मल्टिप्लाय बाय 3x मल्टिप्लाय बाय -5. इथं आलो आपण, इथे घेतलेला आहे CA, आपण काय म्हणलो AC म्हणलो, दोन्ही सारखंच आहे. त्यानंतर यांचं जे काही दिलेलं आहे त्या प्रकारे याच्या 3x² 3² इज 9 and x² इज x प्लस स्क्वेअर इज 16 y² इज y² प्लस त्यानंतर -5² इज 25². आता लक्ष द्या, -5 मल्टिप्लाय बाय -5 मायनस मायनस प्लस आणि 5² इज 25. ठीक आहे, हे अशा प्रकारे गणित आहे. इथे कन्फ्यूज होऊ नका, मायनस तसंच असणार आहे. त्यानंतर 3 4 आर 12 12 2 आर 24 xy. त्यानंतर -5 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 2 5 4 आर 20 22 आर 40 प्लस मायनस मायनस 40 y अँड p ही व्हॅल्यू आलेली आहे. त्यानंतर 3 5 आर 15 15 2 आर 30 p अँड x प्लस इंटू मायनस मायनस. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे 7m मायनस 3n मायनस 4k². यामध्ये सुद्धा तोच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, a प्लस बी प्लस c². त्याचं एक्सपान्शन आहे a² प्लस b² प्लस c² प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. त्यानंतर यामध्ये a ची व्हॅल्यू काय आहे, a ची व्हॅल्यू आहे 7m, b ची व्हॅल्यू आहे -3n अँड c ची व्हॅल्यू आहे -4k. तर यामध्ये ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत ते पुट करू आपण. a² मीन्स 7m², b² -3n² अँड c² इज -4k². हे आपण इथपर्यंत आलेलो आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर हे इथपर्यंत आपण आलो. त्यानंतर नेक्स्ट 2ab 2 इंटू 7m इंटू -3n 2 इंटू 7m इंटू -3n. त्यानंतर 2bc म्हणजे काय असणार आहे 2bc 2 इंटू -3n इंटू -4k. हे केलं आपण. त्यानंतर नेक्स्ट त्यानंतर 2 इंटू AC 2AC 2 मल्टिप्लाय बाय 7m मल्टिप्लाय बाय 4k 2 मल्टिप्लाय बाय 7m मल्टिप्लाय बाय -4k. आता त्यालाच इथं खाली सॉल्व केलेलं आहे. तर पहा याला खाली कशा प्रकारे सॉल्व केलेलं आहे. 7² इज 49 अँड m² इज m² प्लस इंटू मायनस. आता लक्ष द्या, याच्यामध्ये काय केलेलं आहे, जो -3n² आहे, मायनस आताच सांगितलं होतं, जो काही स्क्वेअर घेणार तो आपला प्लस मध्ये येणार आहे. -3n² -3² इज +9 अँड n² इज n² प्लस ॲज इट इज. त्यानंतर 16k², 4² इज 16 अँड k² इज k². त्याच्यानंतर इथे पहा प्लस इंटू मायनस मायनस 7 3 आर 21 21 2 आर 42 m अँड n हे दिलेलं आहे. त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस 3 4 आर 12 12 2 आर 24 n अँड k. इथं n आहे, इथं k आहे, हे दोन्ही जेव्हा एकत्र येतील. ठीक आहे. त्यानंतर प्लस इंटू मायनस मायनस 7 4 आर ते किंवा 7 2 आर 14 14 4 आर 56 k अँड m. हा तुमचा हा क्वेश्चन होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे सिम्प्लिफाय मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, यामध्ये 2 प्रकारे फॉर्म्युला एकाच क्वेश्चन मध्ये अप्लाय करायचा आहे. तर कशा प्रकारे यामध्ये आपण फॉर्म्युला अप्लाय कराल ते लक्षात घ्या. फॉर्म्युला तोच आहे a + b + c². फक्त तो 2 जागी एकाच क्वेश्चन मध्ये वापरायचा आहे. कशा प्रकारे वापरायचा आहे त्याच्याकडे थोडं लक्ष देऊ आपण. जो तुमचा हा क्वेश्चन आहे यामध्ये दिलेला आहे पहा, x - 2y - 3x - 2y - 3² प्लस x + 2y - 3².
म्हणजे जो पहिला तुम्हाला जे काही क्वेश्चन दिलेला आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ए प्लस बी प्लस सी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा आणि दुसऱ्या क्वेश्चनमध्ये सुद्धा ए प्लस बी प्लस सीचा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर चला पाहू आपण क्वेश्चनला कसं अटेम्प्ट करणार. तर पहिल्या क्वेश्चनमध्ये काय येणार, ए स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस -2y² प्लस 3 स्क्वेअर. का, कारण ए स्क्वेअर प्लस 2 प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2ab म्हणजे काय, 2 मल्टिप्लाय बाय एक्स मल्टिप्लाय बाय -2. त्यानंतर 2ac 2 मल्टिप्लाय बाय -2y मल्टिप्लाय बाय +3 2 मल्टिप्लाय बाय -2 मल्टिप्लाय बाय 3. त्यानंतर नेक्स्ट 2ac म्हणजे काय, 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय x. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस दिलेला आहे, तर हा प्लस कुठं आला ते पहा, हा प्लस आहे, हा तो कुठं आलेला आहे, इथे आलेला आहे. त्याच्यानंतर जो काही दुसरा क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यामध्ये फॉर्म्युला तोच पुट करायचा आहे आपल्याला. अगोदर तर क्वेश्चन पहा काय, x प्लस 2y मायनस 3 स्क्वेअर, x प्लस 2y मायनस 3 स्क्वेअर. एकदा याला क्रॉस चेक करा, x प्लस 2y मायनस 3 स्क्वेअर. चला, तर इथं सुद्धा तेच करणार आहोत आपण, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर प्लस -3 स्क्वेअर, जे की आपण इथं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर 2ab 2 मल्टिप्लाय बाय एक्स मल्टिप्लाय बाय 2y 2 मल्टिप्लाय बाय एक्स मल्टिप्लाय बाय 2y प्लस 2ac 2 मल्टिप्लाय बाय 2y मल्टिप्लाय बाय -3. त्याच्यानंतर 2ac 2 मल्टिप्लाय बाय एक्स मल्टिप्लाय बाय -3, जे की इथं लिहिलेलं आहे. आता हे जे काही टर्म्स आपण केलेले आहेत या सगळ्यांना आपण एकत्र करू आणि याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर पहा आता, x square is x square minus 2y square is plus 4y square, 3 square is 9, इधर plus into minus 2 to the 4 x and y plus त्याच्यानंतर 3 to the 6 6 to the 12 minus 12y. का, कारण इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, प्लस इंटू मायनस होते. त्यानंतर नेक्स्ट 2 into 3 into x, 2 3 are 6 x, हे इथं आलो आपण. त्याच्यानंतर पुढे इथपर्यंत आलो, त्यानंतर प्लसला प्लस ॲज इट इज, एक्स स्क्वेअर इज एक्स स्क्वेअर, 2y स्क्वेअर इज 4y स्क्वेअर. त्यानंतर -3 स्क्वेअर इज 9. त्यानंतर 2ab म्हणजेच 2 to the 4xy. त्यानंतर नेक्स्ट 2bc 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय -3, 3 to the 6 6 to the 12 -12y हे इथं आहे. त्यानंतर शेवटचा आहे प्लस मायनस 3 to the 6x -6x. त्यानंतर हे जेव्हा आपला आन्सर येते त्याच्यानंतर याला जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा लक्षात घ्या, हा स्लाइड मी तुमच्यासाठी उपलब्ध करतो, पण अगोदर समजून घ्या, समजून घेणं महत्वाचं आहे. जर तुम्हाला हा क्वेश्चन समजला नसेल तर व्हिडिओला नंतर रिवाइंड करा आणि नंतर लक्ष देऊन पुन्हा पहा. त्यानंतर आता इथे लक्ष द्या, इथे मेन पॉइंट आहे. अगोदर मी याला इरेज करतो. पहा, जे काही सेम टर्म्स आहेत त्यांची ऍडिशन होत असेल तर ऍडिशन करायची, जर ते कॅन्सल आउट होत असतील तर कॅन्सल आउट करायचे. जसं एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच 2x स्क्वेअर आलेला आहे आन्सर. त्यानंतर प्लस 4y स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर म्हणजेच प्लस 8y स्क्वेअर प्लस 9 मीन्स 18. त्यानंतर हे -4y आहे, इथे -4y आणि इथे +4 आहे, म्हणजे हे दोन काय होतील, कॅन्सल आउट होतील. त्यानंतर
-12y हे दोघांची ॲडिशन होईल. -12y अँड -12y. जर दोन्ही साईन मायनस असतील तर काय होणार, दोन्ही नंबरची ॲडिशन होईल आणि जे साईन याला आहे तेच साईन इथे असणार. म्हणजेच आन्सर काय येणार, -24y. त्यानंतर +6x -6x हे कॅन्सल आउट होतील आणि हेच तुमचं आन्सर असणार आहे. त्यानंतर जे राहिलेलं आहे तेच आपलं फायनल आन्सर आहे, जे की आलेलं आहे 2x² + 8y + 18 आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल. तर यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की अर्थ असा आहे की तुम्ही फॉर्म्युला अप्लाय करा, बरोबर अप्लाय केला पाहिजे. जे काही व्हॅल्यू दिलेले आहेत ते बरोबरच लिहिल्या पाहिजे. जेव्हा स्क्वेअर करता तेव्हा -16 येतो, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. तर यामध्ये जे दोन क्वेश्चन दिलेले आहेत, पहिला जे काही दुसरा क्वेश्चन आहे त्यामध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. फर्स्ट आहे 3k - 4r - 2m² म्हणजेच 3k² प्लस मायनस याच्यामध्ये ए आणि ए बी सीच्या व्हॅल्यू लिहून घ्या, त्यानंतर तुम्हाला इझी जाते. पहा, a = 3k, b = -4r आणि c = आहे -2m. तर आता याच्यामध्ये लक्ष द्या, फॉर्म्युला काय आहे, a² + b² + c² + 2ab + 2bc + 2ac. a² म्हणजेच 3a² 3k² प्लस -4r² प्लस -2m². हे इथपर्यंत आपण आलो. त्यानंतर 2ab 2 × 3k × -4r, 2ac 2 × 3k × -2m. हे इथं आलो आपण. त्यानंतर प्लस 2ac 2 × 3k × -2m 2ac. त्यानंतर दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये या ए बी सीच्या याच्यात व्हॅल्यू लिहा. यामध्ये ए ची व्हॅल्यू आहे 3k, बी ची व्हॅल्यू आहे 4r आणि सी ची व्हॅल्यू आहे -2m. तेच व्हॅल्यू यामध्ये पुट करा. आता काय आहे, अगोदर तर फॉर्म्युला आहे a² + b² + c² म्हणजेच 3k² प्लस 3k² प्लस 4r² प्लस -2m². हे इथपर्यंत आपण आलो. त्यानंतर 2ab 2 × 3k × 4r, 2 × 3k × 4r प्लस त्यानंतर 2bc 2 × 4r × -2m. त्यानंतर 2ac 2 × 3k × -2m, जे की इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर यालाच आपण खाली सॉल्व करत गेलेलो आहे. पहा, 3² = 9k² = k² प्लस -4² = +16, r² = r², -2m² = 4m² प्लस इंटू मायनस 3 4s are 12, 12 2s are 24, k and r. मायनस इंटू मायनस प्लस इंटू प्लस 2 4s are 8, 8 2s are 16, r and m. समजलं हे कसं आलं ते. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला दिलं आहे 3 2s are 6, 6 2s are 12 -12 km. त्यानंतर दुसऱ्या इक्वेशन मध्ये आलो आपण, जे काय बाजूचं दिलेलं आहे त्या इक्वेशन मध्ये, त्याच्यामध्ये सॉल्व करू आपण. 3k², 9k², 16r². त्यानंतर आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही यामध्ये आन्सर केलेले आहेत त्यामध्ये प्रत्येकाचे साइन चेंज झालेले आहेत. ते का चेंज झालेले आहेत, कारण याला मल्टिप्लाय आहे मायनसने. प्लस इंटू मायनस मायनस होणार, इथेही प्लस इंटू मायनस मायनस होणार. याचा अर्थ असा आहे
ब्रॅकेट मधील जेवढे काही साईन आहेत, जर ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस असेल तर ते मधले जेवढे काही साईन आहेत ते सगळे चेंज होतात. मायनस असेल तर प्लस आणि प्लस असेल तर मायनस. त्यानंतर नेक्स्ट 4r स्क्वेअर 16r स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर मायनस 4m स्क्वेअर 3 2s are 6 आणि 6 4s are 24rk. त्यानंतर 2 4s are 8 8 2s are 16rm. त्यानंतर 3 2s are 6 6 2s are 12 12k and m. इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट आता याला सॉल्व करायचं आहे. पहा, याला जेव्हा आपण सॉल्व करतो तेव्हा सारख्या सारख्या टर्म्स जवळ घ्या अगोदर, तर मेन गोष्ट ती आहे. सारख्या सारख्या टर्म्स म्हणजे काय, ज्यांचे व्हेरिएबल सारखे आहेत. जसं 9k स्क्वेअर, आता k स्क्वेअर वाला दुसरा कोणता आहे, मायनस 9k स्क्वेअर, हे जवळ आले. त्यानंतर नेक्स्ट कोणता आहे, 16r स्क्वेअर, इकडे कुठं आहे 16 मायनस 16r स्क्वेअर, हे दोघं जवळ आलेले आहेत. त्यानंतर हे 4m स्क्वेअर, हे मायनस 4m स्क्वेअर, हे जवळ आले. त्यानंतर मायनस 20kr, त्यानंतर मायनस 20kr, त्यानंतर प्लस rm प्लस 16rm प्लस 16rm, त्याच्यानंतर मायनस 12km मायनस प्लस 12km. आता यामध्ये कॅन्सल आउट काय होते आणि उरते काय तेच आपल्याला पाहायचं आहे. तर आता लक्ष द्या, याच्यामध्ये राहते काय आणि काय काय आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. तर प्लस के स्क्वेअर मायनस के स्क्वेअर इज कॅन्सल, प्लस 16r मायनस 16r कॅन्सल, प्लस r स्क्वेअर, प्लस 4m स्क्वेअर मायनस 4m स्क्वेअर हे पण कॅन्सल, मायनस 24rk kr अँड मायनस 24kr याचे काय होणार, ॲडिशन होणार. 4 प्लस 4 8 2 प्लस 2 4 kr आणि साइन हे मायनसचं असेल. त्यानंतर या दोघांची पण ॲडिशन होणार. 16 2 are 32 rm आणि हे मायनस 48 kr. त्यानंतर प्लस 12km मायनस 12km मायनस प्लस अँड मायनस हे पण कॅन्सल आउट होणार. म्हणजे फायनल आन्सर हे तुमचं 32 rm मायनस 48 kr असेल. त्यानंतर नेक्स्ट आणि शेवटचा क्वेश्चन या प्रॅक्टिस सेटचा. तर लक्ष द्या, यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, 7a मायनस 6b प्लस 5c स्क्वेअर. यामध्ये तर अगोदर आपण फॉर्म्युला अप्लाय करणार, अगोदर यामध्येच फॉर्म्युला अप्लाय करू आपण. तर लक्ष द्या, यामध्ये फॉर्म्युला अप्लाय केल्याच्या नंतर काय होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे ते पहा. तर लक्ष द्या, याच्यामध्ये जेव्हा आपण फॉर्म्युला अप्लाय करत असतो, जे काही दिलेलं आहे त्यामध्ये काय करणार आपण, तुम्हाला काय दिलेलं आहे, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर म्हणजेच 7a स्क्वेअर 7a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजेच मायनस 6b स्क्वेअर, त्यानंतर c स्क्वेअर म्हणजेच 5c स्क्वेअर, त्याच्यानंतर 2b 2 मल्टिप्लाय बाय a मल्टिप्लाय बाय b 2 मल्टिप्लाय बाय 7a मल्टिप्लाय बाय मायनस 6b, त्यानंतर 2bc. आता लक्ष द्या, याच्यामध्ये कसं करणार, a ची व्हॅल्यू आहे 7a, b ची व्हॅल्यू आहे मायनस 6b आणि c ची व्हॅल्यू आहे प्लस 5c. लक्ष द्या, c ची जी व्हॅल्यू आहे, c ची व्हॅल्यू आहे 5c. तर यालाच आपण काय करणार, सॉल्व करत जाणार. तर लक्ष द्या, आता याला जेव्हा आपण सॉल्व करत जातो, इथपर्यंत तर समजलेला आहे. 2ab 2 मल्टिप्लाय बाय a मल्टिप्लाय बाय b 2 7a मल्टिप्लाय बाय मायनस 6b, त्यानंतर 2bc bc म्हणजेच मायनस 6 मल्टिप्लाय बाय 5c, त्याच्यानंतर 2ac ac म्हणजेच काय 5c आणि 7a, त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा तोच दुसरं जे काही ब्रॅकेट आहे त्यामध्ये सुद्धा तेच अप्लाय करणार. ते अप्लाय केल्याच्या नंतर तुमचं जे काही समोरचं आन्सर दिलेलं आहे हे या टाईपचं येणार इथं. ठीक आहे, एक वेळ मी तुम्हाला याला झूम करून दाखवतो. तुमचा आन्सर हे येणार आहे त्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर याला जेव्हा आपण सॉल्व करत असतो, याला सॉल्व केल्याच्या नंतर तुमचं जे काही खालचं आन्सर आहे ते येते. जसं 7 स्क्वेअर 49, त्याच्यानंतर यामध्ये जे काही प्लस मायनस आहेत ते कॅन्सल होतील. जसं
यामध्ये काय काय कॅन्सल होईल पहा. याच्यामध्ये दिलं आहे 49a² आणि प्लस 49a² म्हणजे या दोघांची ॲडिशन होईल आणि a² येईल. त्यानंतर 36 प्लस 36b², त्याच्यानंतर 36b² या दोघांची ॲडिशन होईल 72b² प्लस 25c², त्याच्यानंतर प्लस 25c² म्हणजेच 50c² मायनस 84ab प्लस 84ab म्हणजे हे दोघं कॅन्सल होतील. ऑपोजिट साईन जर सेम असतील तर कॅन्सल होतील. जसं +2 - 2 इज 0 तसंच -84ab प्लस 84ab इज 0. -60bc आणि -60bc म्हणजे त्याचा अर्थ काय, दोघांची ॲडिशन होईल आणि याला साईन हे मायनसचं येईल. त्याच्यानंतर 70ca -70ca हे दोघं कॅन्सल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट तुमचा इथेच संपतो. जर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढे जे काही तुम्हाला व्हिडिओ येतील त्या सर्व व्हिडिओजची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचल. आणि हा थोडा जो प्रॅक्टिस सेट आहे तो लेंदी होता, कारण शेवटचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला समजून सांगणं महत्त्वाचे होते. जरी हा लेंदी असेल, जरी हा जास्त वेळेपर्यंत चालला असेल तरी स्किप न करता व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला सगळं काही समजेल. आणि जर कोणता क्वेश्चन समजला नसेल तर व्हिडिओ नंतर रिवाइंड करून पहा. थँक्यू सो मच.